मी 9 वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. ॲक्सिडेंटमुळे त्यांच्या डोक्याला मार बसला होता. परिस्थिती अतिशय नाजूक होती. आईवडिलांच्या सुरक्षित छताखाली वाढताना वडिलांचा आजारपण एकदम भावनिक असुरक्षितता देऊन गेलं. त्यांना बरं वाटावं म्हणून मीही माझ्या परीने झटू लागलो. आई रात्रंदिवस त्यांच्या उशाशी असायची. एके दिवस वडिलांना आचके सुरू झाले. आई घाबरली. मी डॉक्टरांना आणायला पळालो. त्यांच्या रूममध्ये ते नव्हते. कुणीतरी सांगितलं वर असतील. वर गेलो तर एका खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. तसाच आत घुसलो आणि बघतो तर डॉक्टर एका नर्सला जबरदस्ती आपल्या अंगाखाली ओढत होते. तिच्या नको नकोच्या घुसमटलेल्या किंकाळ्या त्या अंध मनाला जाणवत नव्हत्या की बाहेर कोणाला ऐकू येत नव्हत्या. डोकं सुन्न झालं. वडील मरणाच्या दारात आहेत आणि इकडे डॉक्टर एकीचा मानसिक जीव घेत होते. तशाच अवस्थेत मी त्यांना हाक मारली. माझ्याकडे बघताच ते दचकले. दुसऱ्या क्षणी त्यांच्या डोळ्यात अंगार फुलले. एका जोरदार थापडेने त्यांनी एका दरवाजाच्या बाहेर मला फेकलं. अपमान, वडिलांचं दुःख, एका असहाय्य स्त्रीचं ओरडणं हे सगळं त्यावेळी फार काही शिकवून गेलं. वासनेचं रूप तेव्हा कळलं नाही, पण मोठं झाल्यावर त्याच्या हिंस्रपणाची चुणूक जगात वावरताना दिसून येऊ लागली. मन घृणेने भरून आलं. तो डॉक्टर 5 मिनिटे जरी आला असता तरी माझे वडील जिवंत राहिले असते. जाऊ दे. पण एकूण आता कुठल्याही स्त्रीशी जवळीक करण्याची माझ्या मनाची आणि शरीराची तयारी नाही. पण स्त्री पुरुष हे नातं जीवन जगायला शिकवतं. आनंदाचे, दुःखाचे क्षण वाटायला शिकवतं. केवळ मैत्री करून ते क्षण जगता येत नाही. ते क्षण उपभोगायला स्वतःचं असं दुसरं अस्तित्व असायला हवं असतं. आणि आपण लग्न करत नाही म्हणून आपल्या कुटुंबावरही आपला भारच असतो. डॉक्टरांचं म्हणणं आहे केवळ स्त्री संपर्काने तुमच्या मनाची, शरीराची तयारी होईल. पण मला जीवनसाथी हवा आहे तो तेवढ्यासाठी नाही,